देशामध्ये प्रत्येक माणसाला प्रार्थना स्वातंत्र्य आहे हे मी मानतो, घटनेनेच दिलेलं. राईट टू वर्शिप हा घटनेने दिलेला आहे. आमचा हिंदू धर्माला विरोध नाही, आमचा इस्लामला विरोध नाही, आमचा ख्रिश्चनिटीला विरोध नाही, आमचा बौद्ध धर्माला विरोध नाही किंवा इतर जैन धर्माला विरोध नाही किंवा कोणत्याही धर्माला विरोध नाही. आमचा सर्व धर्मातल्या विकृतींना विरोध आहे, लक्षात घ्या. आणि जादू टोणा विरोधी विधेयक हे या विकृतींच्या विरोधात आहे, लक्षात घ्या. हे कोणतेही म्हणजे मी जेव्हा या विधेयकावर गेल्या एवढ्या वर्षात किमान 6-7 वेळा चर्चा घडवून आणल्या, दाभोळकर गेल्यावर सुद्धा घडवून आणले. मी सतत त्यांना विचारतोय. म्हणजे तुम्हाला खरंच सांगतो, आज डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची माझे खूप मतभेद झाले होते या बिलावरून. मी त्यांना म्हणायचं तुम्ही हे इतकं मवाळ करू नका, तुम्ही यांच्या दबावाखाली येऊ नका, आपल्याला थोडंसं कठोर बिल पाहिजे. पण मला असं आज वाटतं दाभोळकर बरोबर होते. ते असं म्हणाले की नाही, आपल्याला सगळ्यांना बरोबर घ्यायचंय म्हणून हे बिल थोडं मवाळ करायला हवं. याच्यातला अंधश्रद्धा ही शब्द काढून टाका. ज्या महाराष्ट्र सरकारला अंधश्रद्धा हा शब्द चालत नाही ते ह्या विधेयकाची अंमलबजावणी काय करणार? आता जादू टोणा विरोधी बिल आहे. गिरीश बापटांना मी विचारलं, या विधेयकातली ही 12 कलम आहे, त्याच्यातलं कलम नंबर 5, कलम नंबर 11 काढून टाकलेला आहे. तुमचा कोणत्या कलमाना विरोध आहे सांगा. बोलायलाच तयार नाही. 5-5 वेळा विचारतोय. वर्गात एखाद्या मुलाला शिक्षकही एवढं विचारत नाही, एवढं चिडून विचारतोय. आणि हे आमचे ज्येष्ठ आमदार आहे, लोकप्रतिनिधींचा दर्जा बघा. तिथे देवेंद्र फडणवीस म्हणतो जर हे बिल हिंदुत्वाच्या आणि हिंदू धर्माच्या विरुद्ध असेल तर आमचा विरोध आहे. अरे वाचा तर खरं. वाचतच नाही, वाचायची सवयच राहिलेली नाही. अक्षर ओळख सुद्धा काही दिवसांनी या लोक विसरत गेले. लक्षात त्या संपूर्ण बिलामध्ये जादूटोणा विरोधी मी आज स्पष्ट सांगू इच्छितो, एन डी पाटील ते बसलेले कोणत्याही धर्माचा उल्लेखच नाहीये. सर्व धर्मांना हे बिल लागू होते. सर्व धर्मांना, सर्व धर्मातल्या अपप्रवृत्तींना, धर्मांना सुद्धा सर्व धर्मातल्या अपप्रवृत्तींना म्हणजे समाजातल्या अपप्रवृत्तींना. लबाडी करणारे बुवा, तंत्रमंत्र करणारे हे जे लोक असतात, धामटे मांत्रिक, बोटाने ऑपरेशन करतो, बोटाने ऑपरेशन करणारे लोक. आता परवा बघितलं एका टीव्हीवर ते शरद उपाध्ये नावाचे गृहस्थ असं सांगत होते 16 संवार करा म्हणजे तुम्हाला मुलगा होईल. या कोल्हापुरात शाहू महाराजांच्या शहरामध्ये एक धर्मांध प्रवृत्ती जर निवडून येत असेल तर का म्हणायचं याला शाहू महाराजांचं शहर? आणि मला तुमचे दुसरे जे आमदार आहेत, जे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये गृहराज्यमंत्री आहेत, त्यांनाही प्रश्न विचारायचा. त्यांना माझा हा प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या शहरामधल्या असल्या प्रवृत्तींना जर लगाम घालण्यामध्ये यशस्वी होत नसाल तर मग महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री कशाला होता? राजीनामा द्या आणि घरी बसा. आणि हा प्रश्न मला या राज्याचे गृहमंत्री आर पाटील यांना विचारायचं. मला वेदना होते हा प्रश्न विचारताना. याचं कारण आजच्या राजकारण्यांमध्ये त्यातल्या त्यात ते बरे फार भानगडी करत नाही, फार भानगडी करत नाही. एनडी मला विचारते कशात बरे, फार भानगडी करत नाही. 25 दिवस मगाशी म्हटलं 25 दिवस मी तुम्हाला एनडी इथे सांगतो. अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय ठरवणार आहे मला माहिती नाही, पण 20 सप्टेंबरला 1 महिना पूर्ण होईल. आणि जर 20 सप्टेंबर पर्यंत हे जे मारेकरी आहेत, खुनी आहेत, ते महाराष्ट्र सरकारला सापडले नाही तर महाराष्ट्रात जे दाभोळकरांचे सगळे हितचिंतक आहेत आणि विवेकवादी कार्यकर्ते आहेत ते गप्प बसणार नाही, एवढंच मी सांगतो. त्यांना जर 5 दिवसात हे खुनी मिळाले नाही तर आपण सगळ्यांनी मिळून एवढा मोठा आक्रोश केला पाहिजे, शांततामय मार्गाने आक्रोश केला पाहिजे की अख्खा देश जवळून निघाला पाहिजे. लक्षात वचन पाहिजे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांसारख्या माणसाचा महाराष्ट्रात खून येत होतो आणि पोलिसांना जर 1 महिन्यात खुनी सापडत नाही, माझी तर आता आणखी भीती आहे की पोलीस कोणीतरी खोटेच लोक उभे करतील, भलत्याच लोकांना पकडतील आणि उभे करतील. पोलीस दलात माझे मित्र आहेत, त्यांच्याकडून जी माहिती मिळते ते तुम्हाला सांगतो. आज पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत गुलाबराव पोळ, कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांची कधीच ख्याती नव्हती, कधीच ख्याती नव्हती. मी त्यांना नवी मुंबईत पाहिलेलं आहे, मी त्यांना मुंबईत पाहिलेलं आहे. राजकारण्यांची मर्जी राखणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे हे पोलीस आयुक्त
कुणी शोधणार का ही शंका आहे. मला शोधायला पाहिजे. मला महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास ठेवायचा आहे. कारण जसे दाभोळकर मेले तसे आपण सगळे मरणार आहोत एक दिवस, हे लक्षात घ्या. आपलं आयुष्य सुरक्षित नाहीये हे लक्षात घ्या. मला कुठेतरी पाहिजे माझ्या आयांना, बहिणींना, भावांना सांगायला की नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्ही तुमचं संरक्षण करू. पण आज महाराष्ट्राचे पोलीस हे करू शकत नाहीये. हे महाराष्ट्रातली जी पोलीस यंत्रणा आहे यांचं खबऱ्यांचं जे नेटवर्क आहे हेच खतम झालेलं आहे गेल्या 20 वर्षात. त्यामुळे याला सुपारी केलं कोण ही माहितीच मिळत नाहीये हे लक्षात घ्या.